नाच लागला गणगौरीचा रंगला, गण गौरीचा रंगला, गण गौरीचा रंगला, गण गौरीचा रंगला. सप्तसुरांचा जमला वेढा, सप्त अप्सरा झाल्या गोळा. नारद तुल्लम तल्लीन होता, नारद तुल्लम तल्लीन होता. आनंद अवघा झाला, गण गौरीचा रंगला, गण गौरीचा रंगला. नमस्कार गावकरी मंडळींनो, आम्ही कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत पथनाट्य पथनाट्य पथनाट्य, ज्याचं नाव आहे जोडधंदा. तर अशा या सुंदर पथनाट्याची सुरुवात आपण करूया आमच्या गोंडस प्रधानजी पासून. कमान प्रधानजी. सुनो सुनो सुनो, गोर गरीबों के राजा, पूरे कंगाल कर्तृत्वहीन राजा पधार रहे हैं. राजांचा पराजय, राजांचा प्रधानजी काय आहे हे? राजांचा म्हणजे राजांचा प्रचंड जय असो. असो असो प्रधानजी, काय म्हणते आपल्या राज्याचे हाल हवाल? काय नाही महाराज, सध्या जनतेचे 12 वाजलेले आहेत. प्रधानजी काय म्हणते आपली जनता? काय नाही महाराज, अर्धी जनता दारूच वाया गेली. त्या कास्तकाराकडे पैसा नाही आणि त्या पाटलाची पोरगी चालली फॉरेनले शिकण्यासाठी. प्रधानजी काय म्हणताय आम्ही असताना? काय काय म्हटलं प्रधानजी? काय नाही महाराज. बरं महाराज, तुम्ही आता आलाच आहात तर चला एक गावाचा फेरा मारून येऊ. ठीक आहे प्रधानजी. प्रधानजी महाराज आलो मी. बरं महाराज आता काय राहिलं प्रधानजी? प्रधानजी मुझे पीने का शौक नहीं, शेवंत आला वाटतं सकाळी सकाळी डोसून. नाही डोळाच नाही माझून हिच्या वाचून मी गाडी चालत नाही. सगळं बेला तुमचं गाडी ते. बरं मी काय म्हणतो तुझी जाऊ दे. अहो तो खालच्या गलीतलं श्यामे आहे ना, तो श्यामे माझ्या सोबत बांधला. का बघा? अहो आपली जी बायडी ना, ती आपली बायडी नाही का त्याच्या दारात बरोबर आली. नव तुला नाही म्हणलो, आपल्या म्हशीला म्हणलो ना. तुझं मी चमक आपल्या म्हशीसाठी एक गोठा बांधून घ्या म्हणून. गोठा बांधायला पैसा लागतो. आपलं काय आहे, 10 रुपये पैसे नाही आपल्याला. 1 रुपया काय करा तुला भेटत. दारू सोडा ना मग. दारू सोडली की गोठा येईल आपल्या घरी. अहो काय मी जातो माझी सवय. मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आपल्याला फोन लावून. महासभेला तुम्ही महासभेला जासाल तर शेतात मडा घालू नका. ती मायचं तापीच्या गणगणच राहते का मोठा घोटाळा आहे. अहो महाराज, हे तर काहीच नाही. पुढे पुढे बघा यांनी काय काय प्रताप करून ठेवले. ऐकवा मग प्रधानजी. तर ऐका मंडळी. कसं चढलं दारूवर म्हणा, कसं चढलं दारूवर म्हणा, कसं चढलं दारूवर म्हणा, कसं चढलं दारूवर मन, हरपलं भान, परवा नाही उरली देहाची, परवा नाही उरली देहाची, लाज खोवली प्रतिष्ठेची, लाज खोवली प्रतिष्ठेची, भिकारी दारोदार झाला न जी जी जी, भिकारी दारोदार झाला न जी जी जी, वडिलांचं होत जे धन, वडिलांचं होत जे धन, बसलं गमवून वीर धुंदीत तया मुरली नजीर जी जी, वीर धुंदीत तया मुरली नजीर
पाहिलं महाराज, ही कंडिशन आहे. इथं झाली आतली कंडिशन. आता मी तुम्हाला दाखवतो बाहेरची कंडिशन. चला तर प्रधानजी मग जाऊया तिकडे. चला चला. आहे वा आहे. नाही नाही जेवलो मी त्या राणाच्या घरी. बरं एक गोष्ट विचारू काय तुले? आपल्या घरी किती एकर जमीन आहे? काय सांगू बापा, 30 एकर होती. 15 एकर त्या बापानं दारूच घातली. 15 एकर आहे आता. आणि त्या पाटलाच्या घरी? आणि पाटलाच्या घरचं मला काय मालूम नाही. पण तुला काय करायचं पाटला? अहो त्या पाटलाची फिरती चालली ना फारेले शिकायले. बाप्पा फारेले? हो ना. असं काय करतं तिचं बाप? मला काय माहिती काय फिरते. तुम्ही की विचारून चालं. पण घुमान विचार. प्रधानजी बोला महाराज. ते पोट्ट बरोबर म्हणते. हो महाराज. आपल्याकडच्या कास्तकाराकडे 25 ते 30 एकर जमीन असूनही भिकारी आहे. बरोबर महाराज. तर प्रधानजी चला तर मग त्याचाच पाठलाग करूया. चला महाराज. प्रधानजी फॉलो मी. महाराज आलो मी. महाराज आता काय राहिलं प्रधानजी? महाराज प्रधानजी मागे. पाटील हो पाटील ऐका हो घरी. कोण आहे र? परशा आहे परशा. आज परशा तू येले का ये? एक गोष्ट विचारू का पाटील? तुमच्या घरी किती एकर जमीन आहे हो? माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. 4 एकर फक्त. खाऊन रे. आणि असं कोणतं सोनं पेरता तुम्ही की तुमची फिरती केली ना पारले शिकायले? ते कसं आहे लेका, माझ्याकडे 4 एकर जमीन आहे. त्यामुळे 10-12 गाय आणि 10-12 म्हशी आहे. आणि त्यात असं चाललंय आमचं. असं वय तुमचं जांगड गुत्ता. अरे प्रशांत, आमच्या कंडिशन ही जेमतेमच होती. पण मग माझे बाबा तालुक्याच्या ठिकाणी गेले आणि त्यांना जोडधंद्याविषयी कळलं. असं वय तुमचं जुगाड. तर एक गोष्ट विचारू का पाटील? विचार आपल्याला भेटेल का 10-12 म्हशी? 10-12 जमते ना लेका? जमते का? बर बर ठीक आहे येतो मग. आशीर्वाद असू द्या. महाराज मला एक प्रॉब्लेम आहे. काय झालं प्रधानजी? त्या परशाला भेटतील का 10-12 म्हशी? भेटतील ना. अरे आपल्या गावामध्ये ग्रामसेविकाबाई येणार आहेत आणि त्या ग्रामसभेत सांगतील सर्व. हो का? चला मग महाराज तिकडे जाऊया. चला. राम राम मंडळी. राम राम. तर मंडळी आज आपल्या गावात ग्रामसेविकाताई आलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला दुग्ध व्यवसाय या जोडधंद्याविषयी माहिती सांगणार आहेत. नाही नाही नाही, तुम्ही तर आमचे प्रमुख पाहुणे आहात. बसा, 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 बसा. उठवायसाठी मी बाजूला होय. असं काय आणि नवऱ्याजवळ म्हणे. मग मी खाली आली की मग. होय, माझा नवरा आहे तो. आता तुम्हाला सांगा नक्की मग. आपला नवरा आहे. हो का मग? हो का? पहिले सांगायचं ना मग तुमचा नवरा आहे तो. आता गावात काय बरं मंडळी, मी आता ग्रामसेविकाताईंनाच आमंत्रित करतो. नमस्कार गावकर मंडळी. नमस्कार. बाई, सांगा त्याला बरोबर एकदा. हो तुम्ही शांत राहा. बाई तुमच्या नवऱ्याला आवराव बाई. शांत राहा म्हटलं. गावकरी मंडळींनो, तुम्हाला माहितीच आहे जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये जातो तर 1 कप चहाला 1 कप दूधही वेळेवर मिळत नाही. अशा वेळेस करायचं तरी काय मग? कसं करायचं ते शिकवून. तर गावकरी मंडळींनो करायचं काय? आता तुमच्याजवळ जी कोरडवाहू शेती आहे तिच्यावर तुम्ही किती दिवस अवलंबून राहणार आहात? या कोरडवाहू शेतीपासून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल आणि आर्थिकदृष्ट्या जर मजबूत व्हायचं असेल तर या कोरडवाहू शेतीला या जोडधंद्याची एक साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुमच्या डोक्यात प्रश्न येत असेल. आलाच. कोणी जोडधंदा करायचा का दारूचा धंदा करायचा? जर हा प्रश्न जर तुम्ही मला असा विचारला असता की जोडधंदा कसा करायचा तर याच्यावर उत्तर असं की तुम्ही गावकरी मंडळींनो तुम्ही तुमच्या तालुका स्तरावर जाऊन किंवा एखाद्या पशुसंवर्धन केंद्राला भेट देऊन जोडधंद्याविषयी एक पूरक माहिती मिळवू शकता. त्या
तुम्ही जोडधंदा सुरू करू शकता आणि तुम्हाला गुराढोरांविषयी माहिती मिळून जाईल. बाई ओ बाई हे सगळं ठीक आहे, पण गोरडोर म्हटलं की लागते चारा, हे आणायचे कुठून? बरोबर आहे भाऊ तुमचं. आधी आता तुम्ही मला सर्वप्रथम सांगा की तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतं कोणतं पीक घेता. सोयाबीन घेतो ना, हरभरा. तर ठीक आहे, तर सोयाबीन पासून तुम्ही कुटार बनवू शकता. आणि राहिला प्रश्न हरभऱ्याच्या पालाचा, तर तो हरभऱ्याचा पाला तुम्ही सोयाबीनच्या कुटारामध्ये एकत्र करून गुराढोरांच्या चाऱ्यासाठी त्याचा यूज करू शकता. आणि राहिला प्रश्न आता पावसाळ्यामध्ये, तर पावसाळ्यामध्ये आजूबाजूला हिरवळच असते, तर त्या हिरवळीचा उपयोगही तुम्ही चारा म्हणून करू शकता. याची मला खात्रीच आहे. आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुधारू शकता. त्यांना शांत बसवा. हो तुम्ही शांत राहा. बाई बाई तुमचं खरं आहे. हे झालं माणसासाठी, हा मग वयासाठी काय? हा बाई लई ठीक आहे. बसा. काही तुमचं बरोबरच आहे. आता सर्व महिलांसाठी, गावातल्या प्रत्येक महिलांसाठी आपल्या माननीय कृषी मंत्र्यांनी महिला बचत गट योजना ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या गावामध्ये स्वतंत्र असं महिला बचत गट स्थापन करू शकता. या महिला बचत गटासाठी महाराष्ट्र शासन तुम्हाला भांडवल किंवा कर्ज पुरवू शकतं आणि यानुसार तुम्ही तुमचा स्वतंत्र जोडधंदा सुरू करू शकता. बाई जोडधंदा म्हटलं की त्याला लागतो पैसा, पण ते आणायचे कुठून? पैसा भेटू राहिला. हो भेटतो पैसा. बसा बसा. आम्हाला पण सोय पण आहे म्हणते बाई. घरी या फक्त तुम्ही. तरी गावकरी मंडळींनो, आता तुमच्या डोक्यात हे आलंच असेल की आता हा पैसा आणायचा कुठून? कारण हा शेतकऱ्यांचा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसा कसा आहे? आता मी सुरुवात कशी करू? तर गावकरी मंडळींनो, आपल्या महाराष्ट्र शासनाने अनुदान तत्वावर जोडधंदा हा व्यवसाय सुरू केलेला आहे. या जोडधंद्यासाठी महाराष्ट्र शासन अनुदान तत्वावर आपल्याला भांडवल किंवा कर्ज पुरवू शकतं. अजून काही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये? तर गावकरी मंडळींनो, आता जोडधंद्यामध्ये फक्त मत्स्यपालन, शेळीपालन, मेंढीपालन याच गोष्टी येत नाही, तर रेशीम शेती सुद्धा येते. आणि गावकरी मंडळींनो, मॅडम देशी दारू नाही येत का? तर गावकरी मंडळींनो, तुम्ही तुमच्या गावामध्ये एक पुरुषांचा गट बनवून तुमच्या गावातील सर्व म्हशींचं दूध एकत्र करून आणि ते शहराच्या ठिकाणी डेअरीला जाऊन जर विकलं तर त्या दुधाला एक चांगला भाव मिळू शकतो. गावकरी मंडळींनो, आणि राहिला प्रश्न महिलांसाठी, तर महिलांनो, जे काही दूध तुमच्या घरी उरणार ते दूध तुम्ही त्या दुधापासून तुम्ही नवीन पदार्थ तयार करून तो गावामध्ये विकू शकता. गावकरी मंडळींनो, सोपा जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि रेशीम शेती. गावकरी मंडळी, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही वर्षभर राबतात, वर्षाखेरीज तुमच्या हातामध्ये किती उत्पन्न मिळतो? माझ्याकडे तर बाई 25,000 मिळतंय. बघा, तर हिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की 1 एकर बागायती शेतीमध्ये जर तुम्ही रेशीम शेती जर केली तर वर्षाखेरीज तुमच्या हातामध्ये 75,000 लागतात. बरं माहिती इकल काढा दे 1.5 एकर घेता का मग? हो. 75,000 रेशीम शेतीमध्ये वर्षाखेरीज तुम्हाला मिळू शकतात. आणि गावकरी मंडळींनो, पिकांची उत्पादकता आणि मातीची सुपीकता या जर दोन्ही गोष्टी तुम्ही जपल्या तर तुमची आर्थिक दर्जाही सुधारू शकतो. यासाठी मातीचं परीक्षण करण्यासाठी जवळच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या शेतीचं माती परीक्षण करू शकता. त्यानुसार तुमच्या शेतीमध्ये नत्र कमी आहे, स्फुरद कमी आहे की इतर कोणत्या गोष्टी कमी आहे हे तुम्हाला लक्षात येतं. त्यानुसार तुम्ही खतं तुमच्या शेतामध्ये टाकू शकता. मॅडम ते खतानी लोक परसलच झाले. गावकरी मंडळींनो, जर तुम्ही मातीची परीक्षण जर केलं तर तुमच्या गावाची मातीची सुपीकता वाढवू शकते. यावरून तुमच्या गावाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा उंचावू शकतो, याची मला खात्रीच आहे. पण बाई आम्ही कुठं बी गेलो तर टेबला खालूनच पैसे द्यायला लागते. चुकीचं आहे. देशी दारू दुकानात वरून दिलं पाहिजे. हांजी सांगा त्याला एकदा समजून. भाऊ तुमचं बरोबरच आहे. कुठेही गेलं की शेतकऱ्यांना खूप पैसा मोजावा लागतो, मग तो टेबला खालून असो की टेबला वरतून असो. अशा वेळेस महाराष्ट्र शासनाने 2005 साली माहिती अधिकार कायदा काढलेला आहे. या कायद्यानुसार कोणताही अधिकारी तुमच्यासोबत भ्रष्टाचार करू शकत नाही आणि तुमचा कोणताही पैसा डबघाईत जाऊ शकत नाही.
तर गावकरी मंडळींनो, या कायद्यासाठी तुम्हाला स्वतःहून पैसा मोजावा लागत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही 2005 सालच्या माहिती कायदा अधिकाऱ्याचा एक हक्क म्हणून तो अंमलात आणू शकता. आम्हाला पैसा मिळतो का मॅडम तिकडून? हो हो. पैसा मिळतो आपलं चिकन सांगून दे मला. बरं गावकरी मंडळींनो, तुम्हाला समजलं का मी काय जोडधंद्याविषयी जे सांगितलं ते? हो मॅडम, समजलं. आता कोणाला काही प्रश्न? माहिती चुकलो मॅडम, मी चुकलो. आय एम सो सॉरी. अहो काय सांगा तुम्हाला, या दारूमुळे जिंदगी बोगस झाली तुझी. अहो या दारूमुळे महेश सोन्यासारखी बायको, सोन्यासारखं पोरगं माझ्या दारूमुळे दुरावलं. मी अजिबात दारू पिणार नाही आता. चांगली गोष्ट आहे, चांगली. मी आता सोयी शेती करीन. मी आता श्वासोश्वास शेवटी म्हणजे मी जोड धंदा करीन मॅडम. हा. आणि मी माझ्या पोराला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पची प्रॉपर्टी मध्ये पाहतो. त्याला मी लय शिकवीन मॅडम. बाई, तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आमचे सर्व शेतकरी त्याचा अवलंब करतील आणि तसेच जोडधंदा सुद्धा करतील. महाराज, त्यांनी जर केलं नाही तुमची सत्ता घेईल. प्रधानजी, अशी कशी जाते सत्ता? प्रधानजी, फरमान काढा आणि सर्व ज्यांनी त्याचा अवलंब केला नाही त्याला फासावर चढवा. एकदा का दोनदा? एकदा प्रधानजी. त्याला बसवा बरोबर. तर गावकरी मंडळींनो, महाराजजी आणि प्रधानजी या सर्व गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी आपण एक छोटीशी प्रतिज्ञा घेऊयात. उभे राहा. आजपासून आम्ही ठरवलं शेतीपूरक असलेल्या पशुधन दुग्ध व्यवसायाची कास धरून गावाची प्रगती आणि समृद्धी घडवूनच आणू.